मंडळी नमस्कार, मी प्रवीण ताडे। गेल्या एक सव्वा महिन्यापासून आपण काही आर्थिक विषयावरचे तितंबे टाकणं चालू केले आहेत। साऱ्यात पहिले मी विषय टाकला होता की म्यूल अकाउंट म्हणजे काही गरीब लोकांचे गरजू लोकांचे अकाउंट तयार करायचे, त्याच्या माध्यमातून करोड रुपयाचा व्यवहार करून एक तितंबा टाकला। त्याच्यानंतर 30,000 रुपयाचे 60,000 रुपये होतात 2 महिन्यात। बापा बापा, परतवाड्यातल्या इतक्या जणांना चुन्याचं चंदन लागलाय की काही जण फरार आहेत, काही जण इकडे तिकडे फिरून राहिले आणि मस्त एजंट लोकांना त्यात कमाई करून घेतली आणि जेनं पैसे गुतवले मतलब ते आपला शब्द तो चुन्यात चंदन ओम बटस्वा कार्यक्रम झाला। आता याच्यावरही परतवाडा पोलीस स्टेशन लवकरच कारवाई करील। जे म्यूल अकाउंटचं प्रकरण तुम्हाला सांगितलं याच्यावर स्थानिक जे आपले पोलीस अधीक्षक निकेतन कदम साहेबांनी जबरदस्त कारवाई केली आहे। अमरावतीत कारवाई झाली, शिरसगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत कारवाई झाली, आता परतवाड्यात कारवाई झाली। पण परतवाड्यातले जे खास दिग्गज आहेत याच्यावर कधी कारवाई होते काय माहित राजे, हा विषय आहे। पण आज आणखीन एक विषय, एवढा मस्त विषय आहे राजे, तुम्हाला सांगतो। एक अमरावती जिल्ह्यात म्हणजे आपलं अचलपूर झालं, परतवाडा, चांदूरबाजार, अमरावती, भातकुली, तिवसा, नांदगाव, धामणगाव रेल्वे, धारणी, चिखलदरा, याशिवाय अकोला जिल्ह्यातले काही 2-4 तालुके असं तितंबा चालू आहे। कोणतीही गोष्ट घ्यायची म्हणजे आजकाल कसा इन्स्टॉलमेंट किंवा लोनवर घ्यायची भल्ली फॅड लागलाय। हत्ती जरी घ्यायचा असेल तर इन्स्टॉलमेंटवर लोक हत्ती घेतात, तर अर्धे पैसे भरायचे आणि अर्ध्या पैशात ते पुरीच्या पुरी गोष्ट तुम्हाला इन्स्टॉलमेंटवर भेटते। आता हे लय झनेल माहीत असेल, म्या मध्यंतरी आता एक आरोही टाकला होता, पण याच्यावर काय झालं की माया मागं लयच चितंबे होत ना बाबा, लयच काम होतं, जरासं घराचंही काम चालू होतं, त्याच्यानं 1-1.5 महिना जरासं मला लक्ष तिकडं लागलं नाही, तर मी आता पुरा हे केला। थोडासा तुम्हाला नेमका विषय सांगतो यात काय। समजा आता एक मोबाईल आहे, ॲपलचा आहे, आयफोन आहे, याची किंमत आहे 1.5 लाख रुपये। या 1.5 लाख रुपयाचं कसं आहे, तुम्हाला एकदा 75,000 रुपये भरायचे आणि ते फायनान्स करायचं आणि ते 75,000 रुपये या ठिकाणी काही लोक आहेत ते याचे हे कार्यक्रम चालू आहेत, तर हे अर्धे पैसे ते याचे दर महिन्याले त्या इन्स्टॉलमेंटचे पैसे तुमच्या अकाउंटला ऑटोमॅटिक जमा होत राहतील। म्हणजे तुमचा जो मोबाईल आहे तो ऑटोमॅटिक इन्स्टॉलमेंट त्याची चालू राहील। हे झालं साधं मोबाईलची गोष्ट। हे मोबाईलच नाही भाऊ, लोकांनी याच्यावर 4 व्हीलर घेतल्या, कोण मोठ्या गाड्या घेतल्या, काही जरी जेसीबी घेतल्या। बरं याच्यात तर ऑफर अशी आहे म्हटलं की तुम्हाला घरही घ्यायचं असेल तर काही पैसे भरा, 2-3 वर्षात तुमचे आम्ही पैसे नील करून देऊ, अशा पद्धतीचा गोड कार्यक्रम झाला। आणि यातला जे कार्यक्रम असा आहे, आता ऐकसाल तर होसाल शॉक। 1 लाख रुपये भरा, किती लाख रुपये? 1 लाख रुपये आता भरा आणि 20 महिन्याची तुम्हाला 1 कोटी रुपये भेटतील। बापरे, काय जबरदस्त आहे, म्हणजे काम करायचं कामच नाही आहे। एकदा 1 लाख रुपये भरले की तुम्हाला 20 महिन्यांनी त्याचे 1 कोटी रुपये भेटतील। आता याच्यात अजून दुसरी ऑफर आहे, अजून आहे का की 1 लाख रुपये भरा आणि महिन्याचे 15,000 रुपये तुम्ही त्याचे वापस घ्या। तुमचे 1 लाख रुपये जसेच्या तसेच राहतील, तुम्हाला महिन्याचे 15,000 भेटतील। म्हणजे एका वर्षाचे पैसे किती होऊन राहिले? 1.5 लाख रुपये। फक्त नुसतं व्याज येईल तुम्हाला 15,000 रुपयानं। म्हणजे असा कार्यक्रम 1.5 लाख नाही, 1,80,000 असा एक कार्यक्रम सध्या आपल्या इकडे चालू आहे। आणि या कार्यक्रमात बऱ्यापैकी लोकांना आता पैसे गुंतवून चालू आहेत। काही जणांनी म्हटलं त्या 10-10, 20-20, 25-25 लाख रुपये टाकल्यात आणि हा मोठा व्यवहार सध्या आपल्या शहरात आजूबाजूला चालू आहे। हे मला सांगायचं काम आहे। बरं, यात खासियत अशी आहे की याचे जितके व्यवहार होतात हे सारे जास्तीत जास्त जे व्यवहार आहेत हे नगद स्वरूपाचे होत असल्यानं मोठा कितंबा आहे मतलब। आणि या संपूर्ण प्रकरणात आता पुढे काय कारवाई होते काय माहित, कारण याची हळूहळू पोलिसाच्या कानापर्यंत कुणकुण गेली आहे। आणि जशी निकेतन कदम साहेबांच्या कानाला गोष्ट जाईल, या प्रकरणाला कोणतं वळण लागते काय माहित। म्हणजे असे आर्थिक व्यवहार चालतात आणि दरवर्षी कोणत्या ना कोणत्या योजना येत राहतात, त्या योजनेच्या माध्यमातून लोक पैसे गुंतवत राहतात आणि गुंतवलेले पैशाले एक दिवस काय होते हे मला तुम्हाला सांगायचं कामच नाही। कारण सध्या परतवाड्यात 30,000 रुपयाचे 60,000 रुपये देतो। या प्रकरणात लय जणे लागलाय सूर्याचं चंदन, त्याच्यानं जे एजंट आहेत ज्यानं मस्त पैसा कमावले ते सध्या गायब आहेत। आणि याच्यावरही परतवाडा पोलीस स्टेशन सध्या अभ्यास चालू आहे आणि जितके एजंट यात होते त्या एजंटचेही लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई होणार आहे मतलब। त्याच्यानं साधी गोष्ट आहे ना भाऊ, मला एक गोष्ट सांगा तुम्ही, म्हणजे कोणीही बँकेत जर पैसे टाकले तुम्हाला 7.5, 7.5, 8.5 याच्यापेक्षा जास्त व्याजदर भेटते काय? नाही भेटत। मग एकाच 2 महिन्यात तुमचे पैसे डबल कसे होतील? इतका तर सुताळा आपल्याला पाहिजे ना। पण लालूच बुरी बात आहे मतलब भाऊ। म्हणजे ये एक आपला अक्षय कुमारचा पिक्चर आहे, म्हणते की बाबू भैया ये बहुत खतरनाक कार्यक्रम आहे, असा त्या हेराफेरीचा कार्यक्रम सध्या चालू आहे। आणि हा दुसरा विषय जो सांगितला तुम्हाला, अर्ध्या किमतीत कोणती वस्तू घ्या, याच्यात तर एवढं मोठं फॅड लागलं की लोकांनी 4 व्हीलर घेतल्या, जेसीबी घेतल्या, फॉर्च्युनर घेतल्या, कोणत्या गाड्या त्या गाड्या घेतल्या। याच्यात तर ऑफर अशी आहे म्हटलं की तुम्ही सोनंही घ्या, ते सोन्यासाठी तुम्हाला फायनान्स करा आणि त्याच्यावरही भेटणार आहे।
असा एकूण कार्यक्रम चालू आहे बा. आता आपलं काम आहे की लोकांच्या डोळ्यापर्यंत या गोष्टी आणणं, आणि ह्या गोष्टी जर तुम्ही याचे जर काही झालं त्याला वाली कोण राहणार आहे. म्हटलं बाबा आता काय राजो, 1,00,000 रुपये आता भरा आणि 20 महिन्यात 1 कोटी रुपये कुठून येतात पैसे. जशी गाय असते एखादी, आपण गाय घरी आणली, भाकड गाय आणली की ते एका वर्षात जणते, हा पैसा कुठून जणून राहिला काय माहित बाबा. असा कार्यक्रम चालू आहे भाऊ, तुम्हाला काय सांगू. आणि याच्यात आपले लोक अजून मस्त पैसे गुंतवून चालू आहेत, वस्तू घेणं चालू आहेत, आणि हा सध्या कार्यक्रम सुरळीत सध्या आपल्या जिल्ह्याभरात चालू आहे. हो, भविष्यात काय होते काय नाही, पण आपलं काम आहे की भाऊ असं चालू आहे. आम्ही काय सांगून आलो का त्यात काही तितंबा झाला. अशी हे प्रक्रिया सध्या अमरावती जिल्ह्यात चालू आहे. आणि त्या तितंब्याचा आपलं काम आहे की लोकांना असं अशा गोष्टी होत आहेत, त्या गोष्टीत तुम्हाला काय करायचं ते करा. कारण अरे अशा मस्त आहे हे BC योजना, ते अरे पैशात तर एवढा फ्रॉड कार्यक्रम चालू आहे भाऊ. असे ते मोबाईलवर ॲप्स आले की तुम्ही त्यात पैसे टाका, 6 महिन्यात तुमचे एवढे पैसे आणि 1 वर्षाने एवढे पैसे. त्याचे एजंटही तयार होतात, त्याचे सेमिनारही तयार होतात, टाय कोट घालून मस्त लोक कार्यक्रम जातात, आणि तिथं एखादा मोटिवेशनल स्पीकर येते तो सांगते, ए देखो तुम्हारा माइंड ऐसा करना है, तुमको ये करना है, यू विल बी डुईंग. त्याच्याने हे डुईंग करता करता आता याचं कोण्या ठिकाणी गोईंग कार्यक्रम होईल सांगता येत नाही. ह्या एकूण आर्थिक व्यवहाराच्या 3 घटना मी सध्या तुमच्यापर्यंत आणल्या आहेत. पहिली गोष्ट मी लोकांना काढलं होतं, दुसरी गोष्ट 30,000 रुपये 60,000, यात करोडो रुपये परतवाडा शहरातले ओम भट स्वाहा झाले आहेत. आणि तिसरं, कोणती वस्तू जर लागत असेल तर अर्ध्या किमतीत तुम्हाला ते वस्तू भेटते. हे सध्या अजून करंटमध्ये सध्या गोष्टी चालू आहे. व्हिडिओ कसा वाटला काय वाटला तुम्ही जर याचा पार्ट नंबर 2 लय खतरनाक आहे. या अर्धे पैसे भरा ना, याचा पार्ट नंबर 2 तितका विशेष राहणार आहे की तुम्ही तो ऐकून खुश होताल. कसा वाटला कार्यक्रम काय वाटला. थोडासा गडबडीच्यानं कार्यक्रम जरा लेट झाला, मागं लय कामं होते, त्याच्याने मी दिलगिरी व्यक्त होतो. काही जणांना असं वाटलं की यानं काही सेटलमेंट केली काय. आपलं काम नाही ना बाबा तसं, आपलं काम आहे एकदम सर्किटोपोर लाईन दोरी चालणं. व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की कॉमेंट्स कळवा. काय वाटते तुम्हाला तर.